नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचा पती किंवा नवरा आणि मिथुन राशीची पत्नी या दोघं समजा वैवाहिक जीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य प्रेम होण्याची कारणं नेमकी कोणती असू शकतात. दोघांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं जीवनाकडून किंवा विवाहामध्ये त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात या सर्व संदर्भातली खुलास्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वसाधारणपणे विवाहबाह्य प्रेमाच्या संदर्भात आपण एका कारणावरती अडकून असतो, ते म्हणजे शारीरिक आकर्षण. आता हा शारीरिक आकर्षण हा काही एकच मुद्दा नाही आहे विवाहबाह्य प्रेमासाठी. याकरता बाकीचेही मुद्दे आहेत ते महत्त्वपूर्ण ठरतात. बऱ्याच वेळेस इतरही गोष्टी आहेत की ज्यामुळे विवाहबाह्य प्रेमामध्ये माणूस इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. ही कारणं नेमकी कोणती आहेत, या ज्या दोन्ही राशी आहेत किंवा या दोन्ही राशीचे जे पती पत्नी आहेत यांच्याकरता गोष्टी कशा प्रकारच्या होऊ शकतील या संदर्भातली थोडी चर्चा करू. याकरता आपल्याला दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते थोडंसं जाणून घेणं गरजेचं राहील. मेष राशीचे पुरुष किंवा पत्नी यांच्याबद्दल सांगायचं झालं किंवा मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मेष राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांच्यामध्ये जबरदस्त असलेली ऊर्जा आणि जबरदस्त अशी कार्य करण्याची क्षमता. लक्षात घ्या, मुळातच मेष ही संपूर्ण रास आहे ती पुरुष तत्वाची रास आहे आणि ती रास समजा एखाद्या पुरुषाची असेल तर त्याच्यामध्ये हे जे पुरुष तत्व ही ऊर्जा आहे, हा जबरदस्त जो आत्मविश्वास आहे, बेदरकारपणा आहे किंवा बेधुंदपणा आहे, हा जबरदस्त प्रमाणात दिसून येतो. मग ही जी गोष्ट आहे ते त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात तुम्हाला दिसून येईल. वागण्यात, चालण्यात, बोलण्यात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व ठिकाणी हा जो ऊर्जेचा भाग आहे तो दिसून येतो. यांचं वागणं किंवा जरी बघितलं तर राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, आधुनिक जीवनशैली, थोडंसं डार्क फॅशन करणं किंवा ठळक रंगाचे कपडे घालणं किंवा त्या संदर्भातली जी फॅशन ही त्यांना जास्त आवडते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं अगदी सरळ असतं, टू द पॉईंट असतं, कधी वेदरकार असतं आणि दुसऱ्याला लागेल असं बोलणं असतं. अर्थात याचासुद्धा त्यांच्या वैवाहिक जीवनावरती किंवा वैयक्तिक नातेसंबंधावरती त्याचा अगदी सखोल किंवा खोल परिणाम होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. अर्थात त्याची त्यांना तमा अजिबात नसते. मुळातच मेष राशीचे जे पुरुष आहेत हे कशालाही घाबरत नाही, कुठल्याही परिणामाला घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला ना कुठल्या परिस्थितीला. जे काय करतील ते झोकात करतील. पूर्ण डेडिकेशन, समर्पणाची जी भावना असते ही यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते. म्हणजेच या ज्या व्यक्ती असतात या साधारण त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये कधीही मागे येत नाही, कारण बिनधास्तपणा हा यांच्या वृत्तीमध्ये जबरदस्त असा सामावलेला असतो. त्यामुळे ध्येयनिष्ठता किंवा एखाद्या कामामध्ये डेडिकेशन हा जो भाग आहे किंवा महत्त्वाकांक्षा हा जो भाग आहे किंवा कार्य करण्याची किंवा कष्ट करण्याची तयारी या राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. अधिभौतिक सुखांच्या प्रती जे आकर्षण असतं किंवा लॅविश लाईफस्टाईलच्या प्रती जे आकर्षण असतं ते सुद्धा खूप चांगलं असतं. यांना नेहमी वाटतं की आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे सुखसाधनं असावीत आणि त्याचा उपभोग आपण घ्यावा. मुळातच उपभोग घेण्याची वृत्ती ही मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणजे यांच्या लेखी जी अशा प्रकारची जी साधनं आहेत उपभोगाची ती महत्त्वाची आहेत की जेणेकरून तुमचं आयुष्य जे आहे ते सहज सोपं होतं. भावनेचा ओलावा साधारणतः मेष राशींच्या पुरुषांमध्ये मिळणं थोडंसं कठीण असतं. साधारणतः मेष राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे जबरदस्त असतात. त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगले असतात, नेहमी बिझी असतात, आपल्याला कामामध्ये नेहमी घडून असतात, ते विचारांमध्ये सुद्धा नेहमी घडून असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन करणं किंवा स्पर्धा करणं ह्यांना आवडतं आणि स्पर्धेमध्ये नंबर 1 वरती आपण असायला हवं हा त्यांचा ध्यास असतो आणि त्यामुळे नेहमी कामामध्ये घडलेले असतात, नेहमी आपल्या विचारांमध्ये असतात आणि जीवनामध्ये आपण कसं पुढे जायचं हा विचार त्यांच्या मनात कायमच दिसून येतो. तर अश्विनी जे नक्षत्र आहे त्या संदर्भात अधिक खास आहे. दुसरं जे नक्षत्र आहे ते भरणी नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर हे नक्षत्र कार्य करण्याच्या किंवा कष्ट करण्याच्या बाबतीत जबरदस्त आहे. किंवा या नक्षत्राने एखादी गोष्ट समजा मनात आणली किंवा या नक्षत्राच्या पुरुषाने एखादी गोष्ट मनात आणली तर ते दिवसभर 24 तास काम करत बसतील आणि एकदा समजा आळस सुरू झाला की दिवसभर आळसातच बसून काढतात. तर हा जो भाग आहे हा भाग थोडासा वेगळा भरणी नक्षत्रामध्ये दिसून येतो. भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात ते थोडंसं व्यसनी होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते, ते थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कृतिका नक्षत्र आहे तर मेष राशीचा जो जबरदस्त कष्ट करण्याचा जो भाग आहे किंवा बिनधास्त बेदरकारपणा आहे,
बेधुंदपणा आहे तो कृतिका नक्षत्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. हे पूर्णपणे स्वतंत्र अशा प्रकारचं नक्षत्र आहे. कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या इशाऱ्यावरती अजिबात नसणार नाही. जे काय करतील ते स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती करतील, स्वतःच्या हिमतीवरती करतील. दुसऱ्यांनी मदत केली ह्यांना अजिबात आवडत नाही. दुसऱ्याची मदतही सहसा या व्यक्ती तशा घेत नाही. ही गोष्ट यांच्यामध्ये स्पेशल आहे. पण त्याचबरोबर यांची वाणी, यांचं वागणं, बोलणं तिखट असतं. त्यामुळे कृतिका नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवणं बरेच जण पसंत करतात. एकंदरीतच तुम्हाला समजलेलं असेल की मेष रास किंवा मेष राशीचे पुरुष हे नेमके कशा प्रकारचे असतात, त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडी चर्चा करू. मिथुन राशीची जी स्त्री आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मेष राशीबद्दल मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांची वाणी खूप चांगली असते. कित्येक वेळ बोलण्याची जी म्हणजे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे ती मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगली दिसून येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल असतात. त्यांचे इमोशन, त्यांच्यासाठी भावना खूप महत्त्वाच्या असतात. एवढे जास्त इमोशनल असतात की छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. जसे की छोटी मुलं असतात की त्यांचे मूड स्विंग दिसायला भरपूर होतात. तशाच प्रकारची गोष्ट ही मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे भावनात्मक दृष्ट्या जपणं आहे ना तसं महत्त्वाचं ठरतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात. म्हणजे फोकस त्यांचा थोडासा कमी असतो किंवा एका गोष्टीवरती स्थिर राहणं, एका गोष्टीच्या मागे लागणं, ती गोष्ट तडीच नेणं, हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये थोडासा कमी दिसून येतोय. अर्थात त्यांना माहिती सगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे तो तुम्हाला ज्ञान प्रत्येक गोष्टीवर देऊ शकतात. बालपणापासूनच त्यांच्याकडे ज्याला आपण प्रश्न भरपूर असतात किंवा चिकित्सक असतात, चौकस असतात. चिकित्सकांना तसं थोडं कमी असतं पण चौकस भरपूर असतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींबद्दलचं ज्ञान असतं परंतु ते ज्ञान प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करणं आपल्या वागणुकीमधून ते त्यांना तेवढंसं जमत नाही. परंतु त्यावरती बोलतील भरपूर किंवा त्या संदर्भातला माहितीही भरपूर असेल परंतु ते प्रत्यक्ष गोष्ट आपल्या आयुष्यात थोडंसं कठीण होऊन बसतं. थोडंसं त्याला आपण डिसिप्लिन म्हणतो हा थोडासा कमी असतो. बौद्धिकदृष्ट्या खूप चांगलं असते, वाणी खूप चांगली असते, कष्ट करण्याची तयारी थोडीशी कमी असते. जास्त अंग मेहनत केली की लवकर मलूल होतात. जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये थोडंसं कमी असतं. परंतु माणुसकी चांगली असते. नातेसंबंध सांभाळण्यामध्ये ही जी या राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या खूप चांगल्या असतात आणि मनाच्या अगदी ट्रान्सपरंट असतात. म्हणजे जे काय असतील ते समोर बोलून दाखवतील आणि जे काही समोर बोलून दाखवलं तरी पण यांची वाणी कधीही तिखट होणार नाही. वाणी अतिशय चांगली असते. आपल्या शब्दानेही दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी मिथुन राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या नेहमीच घेत असतात. थोडंसं हसून खेळून बोलणं हा भाग किंवा लाईट हार्टेड ज्याला आपण म्हणतो हा भाग मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आता इथे आपण जसं चर्चा करतोय की मेष राशीचे पती आणि मिथुन राशीची पत्नी असेल तर त्यांच्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य प्रेमामध्ये ह्या पती पत्नीपैकी कोणीही एक येऊ शकतं. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनात्मकदृष्ट्या जी जवळीक साधणं हे गरजेचं ठरतं. हा जो भाग आहे हा भाग बऱ्याच वेळेस या जोडप्यामध्ये थोडासा कमी होतो. कारण मेष राशीचे जे पुरुष असतात यांच्यासाठी आनंदी किंवा आनंद जीवन म्हणजे ऐशारेमी जीवन. म्हणजे जर का तुम्हाला गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतील तर तुम्हाला आनंद मानण्यात काहीच हरकत नाही आहे. परंतु ही गोष्ट आहे मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये थोडीशी वेगळी असते. अर्थात मिथुन राशीच्या स्त्रियांना सुद्धा लॅविश लाईफस्टाईलचे आकर्षण असतं, सगळ्यांनाच असतं. परंतु त्याच्याबरोबर सुद्धा भावनिकदृष्ट्या जवळ येणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या की मेष राशीचे पुरुष हे शारीरिकदृष्ट्या जवळ असतात परंतु भावनिकदृष्ट्या किंवा हृदयाच्या जवळ पोहोचणं, भावनेने हृदयाच्या जवळ पोहोचणं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मेष राशीच्या पुरुषांना जमायला हवी. ती जर का जमली नाही तर मात्र अशा प्रकारची त्यांची जी म्हणजे मिथुन राशीची स्त्री आहे आपसुकच का त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची कोणी व्यक्ती आली की जी त्यांना जास्त नर्चर करते, जी त्यांच्या भावभावनांची कदर करते किंवा जी जास्त केअरिंग नेचर आहे तर मग मिथुन राशीची जी स्त्री आहे ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकते. लक्षात घ्या ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा कारण ज्याला आपण म्हणतो की जे सर्वज्ञातच आहे ते म्हणजे फिजिकल कम्पॅटेबिलिटी, शारीरिक आकर्षण. तर हा जो भाग आहे हा भाग थोडा महत्त्वाचा ठरतो खास करून मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी. लक्षात घ्या मेष राशीचे पुरुष आणि मिथुन राशीच्या पत्नी असेल तर त्यांच्यामध्ये फिजिकल कम्पॅटेबिलिटी जी असते ती मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप हेल्दी असते. मिथुन राशीच्या स्त्रीमध्ये ही थोडीशी कमी असते. अर्थात मिथुन राशीची स्त्री या संदर्भात बरंच काही बोलेल परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये ज्या गोष्टी जेवढ्या अपेक्षित असतात मेष राशीच्या पुरुषांना तेवढ्या त्या मिळणार नाहीत किंवा मिळत नाही सहसा. त्यामुळे सुद्धा विवाहबाह्य प्रेम हे होऊ शकतं मेष राशीच्या पुरुष आहेत त्यांच्याकडून.
दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट हा सुद्धा भाग थोडासा महत्त्वाचा ठरतो. जर का तुमच्या प्रती जर का कोणी चांगल्या गोष्टी बोलल्या गेल्या, खास करून मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये ही गोष्ट होऊ शकते. मिथुन राशीची पत्नी किंवा की त्यांच्याबरोबर इमोशनली सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट होण्याची शक्यता थोडी जास्त असते. म्हणजे जी गोष्ट त्यांना पतीकडून मिळत नाही, खास करून मगाशी सांगितल्याप्रमाणे, ती जर का दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून मिळत असेल किंवा त्यांचा एखादा जुना मित्र असेल, शाळेतला असेल किंवा अगदी जवळचा, की ज्याच्याकडून अशा प्रकारे केअरिंग नेचर त्यांना मिळालं, तर त्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स हा जास्त आहे सध्याच्या कालावधीमध्ये. तर सोशल मीडियामधून सुद्धा असा एखादा व्यक्ती की जो पसंत आला आहे, की ज्याचा स्वभाव आपल्याला आवडतो आहे आणि त्याद्वारे सुद्धा एक अनामिक आकर्षण मनात तयार होतं आणि त्याद्वारे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी एखादी व्यक्ती की जी सुंदर पण आहे आणि ज्याचं संपूर्ण व्यक्तिमत्वसुद्धा खूप चांगलं आहे, लाईफस्टाईल खूप चांगली आहे आणि आर्थिकदृष्ट्या खूप सधन आहे वगैरे. तर अशी जी स्त्री आहे, अशा स्त्रीकडे सुद्धा मेष राशीचे पुरुष आहेत हे ओढले जाऊ शकतात. तर ही गोष्टसुद्धा थोडी महत्त्वाची. त्या ठिकाणी सुद्धा विवाहबाह्य प्रेम होण्याची शक्यता वाढते. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आर्थिक किंवा व्यावसायिक, म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन लवकर मिळावं किंवा काही गोष्टी लवकरात लवकर घडून याव्यात, याकरता सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये हे जे पती पत्नी आहेत हे येऊ शकतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. सगळं त्याच्यामध्ये बॉटम लाईन ही आहे की मेषराशीच्या पुरुषांनी जर का भावनिकदृष्ट्या फुलफिलमेंट केली त्यांची जी पत्नी आहे, म्हणजे मिथुन राशीची पत्नी, तर मात्र किंवा मिथुन राशीची पत्नी आहे ते जे मी मगाशी एक सांगितलं की फिजिकल कम्पॅटिबिलिटी, इथे सुद्धा गोष्ट जर का त्यांनी ॲडजस्ट केली तर तुमच्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते किंवा होणारही नाही. ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये सुद्धा असे काही ग्रहयोग असतात की ज्याद्वारे थोडंसं या संदर्भातल्या गोष्टी समजू शकतात. लक्षात घ्या, भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण दाखवणारा प्रमुख ग्रह आहे तो म्हणजे शुक्र. शुक्र तुमच्या पत्रिकेमध्ये कसा आहे? शुक्र जर का तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे कोणाच्याही पत्रिकेमध्ये मेष, वृषभ, मिथुन, तूळ, वृश्चिक, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर विवाहबाह्य संबंध येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. अर्थात नुसता हा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह एवढ्या राशीत असेल तर विवाहबाह्य संबंध आलेच आहेत असं समजू नका. त्याकरता बाकीचे सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर अशा शुक्रावर जर का मंगळाची किंवा शनीची दृष्टी असेल किंवा मंगळ शनीच्या युती केंद्र प्रतियोगात समजा हा ग्रह असेल तरीसुद्धा वैवाहिक जीवनामध्ये किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतं. किंवा शुक्र राहूची युती असेल तरीसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता वाढते. याचप्रमाणे नवमांश कुंडलीसुद्धा महत्त्वाची ठरते. नवमांश आता जे राशी सांगितल्या त्या नवमांशात, त्या राशीच्या नवमांशात जर का शुक्र असेल तरीसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. तर एकंदरीतच मगाशी सांगितलं तो जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा ठरतो. जर का तुम्ही दुसऱ्याचे जो संपूर्ण व्यक्तिमत्व आहे किंवा त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या जर का तुमच्याकडून पूर्ण झाल्या किंवा त्या जर का तुम्ही समजून घेतल्यात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध होणं कठीण होऊन बसतं. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला त्या संदर्भातलं जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचे पती आणि मिथुन राशीची पत्नी यांच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता किती जास्त प्रमाणात असते, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.